तर साताऱ्यात आणखीन ड्रग्ज सापडल्याची माहिती समोर येते। 5 दिवसात दुसऱ्यांदा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलाय। पुणे पोलिसांची साताऱ्यामध्ये एक मोठी कारवाई पाहायला मिळते आणि यामध्ये आणखीन ड्रग्ज सापडलेला आहे असं कळतंय। आणि आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी घेतलेला आढावा पाहूयात। एमडी ड्रग्ज ज्या ठिकाणी मिळालेला आहे त्या ठिकाणी आता पुण्यातील एक टीम या ठिकाणी आलेली आहे। त्यांनी या ठिकाणच्या काही वस्तू ताब्यात घेतलेल्या आहेत। साहेब आहेत, साहेब काय बघायला आलेला आहे? आपण आपली ओळख जरा सांगाल? बरं, नागपूर टास्क फोर्सवरून आलो। बरं, इथं व्हिजिट द्यायला आलो की नेमकं काय घटना घडली, बरं, आणि कुठल्या भागात हे असं काम होऊ शकतं। बरं, म्हणजे जावळीसारख्या ठिकाणी म्हणजे असं जंगलामध्ये सुद्धा हे काम होऊ शकतं, बरं, त्याची खात्री होऊ शकते। म्हणजे कुठेही आता रोड लोक घरामध्ये सुद्धा करतायत, इथं करतात, पण अशा दऱ्याखोऱ्यात पण ते काम होऊ शकतं। तर ते व्हिजिट कुठल्या पद्धतीने हे काम होऊ शकतं, त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने बघायला आलो। मग आता जे आपण बाहेर काढलेल्या काही वस्तू आहेत, आपण जे जे घेतलं ते पोलीस स्टेशनला आहे, कॅने नाही तिथलं द्यायचं आम्हाला। काही वस्तू ठेवू नका म्हणलं तुम्ही। नाही, परंतु जे आता ताब्यात घेतलेल्या बाकीच्या वस्तू आहेत, नाही हे ताब्यात नाही घेतलेलं आहे, हे ते पोलीस स्टेशनवरला द्यायचे, पोलीस स्टेशनवाल्यांना द्यायचं। ते कुठलं पडलं होतं ते पण मेडा पोलीस स्टेशन। मग इथं पडलेलं होतं का? त्या अगोदर घेतलेलं नव्हतं? हां, ते देऊन टाका म्हणलं त्यांना आता। बरं, ते झालेलं आहे, विषय पण झालेला आहे। मेडा पोलीस स्टेशनला सुधीर पाटील साहेब पण बोलणं झालेलं आहे, बरं, त्यांना देऊन टाकायचं होतं। आता पहिली आम्हाला उशीर झाला म्हणून मी पहिली इथं आलो, आता मेडा पोलीस स्टेशन। मग आता हे जे ताब्यात म्हणजे ताब्यात काय घेतलं नाही, म्हणजे जे होतं ते म्हणजे कॅन असेल किंवा इतर पडलेलं कॅन आहे, तर कोणीतरी गैरवापर होईल ना त्याचा। हां, मग ते अगोदर घेतलं नव्हतं ताब्यात? हां, ते देऊन म्हणजे टाकायचं। अगोदरच्या जी काही चौकशी झाली, जे काही आपत्का आली होती त्यांच्याकडनं ते राहिलेलं होतं? राहिलेलं आहे, ते पोलीस स्टेशनला देऊन टाकणार स्टेशनदारी बोलून। त्याच्यात काय आहे नेमकं? काय माहिती आता, केमिकल आपण केमिकलचा वास येतोय? केमिकलचा वास येतोय आम्हाला। वास येतोय तुम्हाला? साहेब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं सॉरी हास्यास्पदच म्हणावं लागेल, कारण का अगोदर एक मोठी टीम आली, एवढं मोठं पथक आलं, म्हणजे त्याच्यावरती स्पेशली काम करणारी टीम इथं या ठिकाणी आली, तरी एवढ्या वस्तू या ठिकाणी राहिल्या केमिकल? चुकून आता गडबडीमध्ये एवढं, पण याचा गैरवापर नाही झाला पाहिजे ना कुठं। हां हां, पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन टाकणार आम्ही। म्हणजे तुमच्या निदर्शन झालं, तुम्ही ते त्यांना कळवलं? आम्ही कळवलं त्यांना। मग काय काय आहे जरा थोडंसं काय कॅन मला नुसतं फक्त प्लीज आम्हाला बघायला मिळतं? पोलीस स्टेशन दाखवतो मी नाही, नुसतं कॅन फक्त बघू द्या। माहिती का माझं, मी काय आतमध्ये बघत नाहीये सर, ऐका ना सर, नुसतं फक्त मला कॅन कॅन दाखवा, दुसरं काही नाही। दाखवतो, तुम्ही आमचे मित्र। अहो सर, तसं नाही, मी काय म्हणतो नुसतं कॅन दाखवा ना, नुसतं मला उघडून कॅन दाखवा। ठेवू का? हा, नाही नाही नाही, नुसतं दाखवा बस, संपला विषय। मी हे नाही काय करत, नुसतं दाखवा बस। हां, हे आपण पाहू शकताय की हा कॅन आहे, ट्रे आहे, परत त्याच्यात काय आता काय माहित नाही, पण ते तिथं पडले होते 2 पिशव्या, आम्ही ते उचलून घेतले। हां, म्हणजे त्या कॅन मध्ये सर केमिकल आहे, वास येतो आम्हाला, म्हणजे केमिकल राहिलेलं असणार आहे। खरंच महत्वाचाच भाग म्हणावं लागेल की जे आता काही त्या अगोदरच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून ह्या गोष्टी हुकलेल्या होत्या, तर तुमच्या नजरेत आल्या। आमचं कामच चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे आम्ही आता नार्कोटिक्स टास्क फोर्सला काम तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे सर की तुमच्या नजरेत आल्या। एकंदरीतच सध्या आता या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेतच, शिवाय आता वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणची पाहणी करताना पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी काही पथकं या ठिकाणी आलेली होती, आणि या पथकांच्या मार्फत इथं काही संशयास्पद वस्तू या ठिकाणी राहिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये केमिकलही होतं, जे एम डी ड्रग्ज बनवण्यासाठी कदाचित त्याचा वापर केला जाऊ शकत असेल, आणि याचा कॅन्ड आणि बाकीच्या काही गोष्टी इथले जे पुण्याचे नार्कोचे जे काही अधिकारी आलेले त्यांना ते मिळून आलेलं आहे। ही खरंच एक धक्कादायक गोष्ट म्हणावं लागणार आहे, आणि याचा उलगडा आत्ता सध्या आपल्याला मिळालेला आहे। कॅमेरामॅन कैलास मायनीसह राहुल तपासे, NDTV सातारा।